बघा, रमेशने आपल्याकडील एकूण रकमेच्या 1/2 रक्कम पुस्तकावर खर्च केली, 3/8 रक्कम वह्यावर खर्च केली व उरलेल्या 15 रुपयाची एक कंपास पेटी घेतली तर रमेश जवळ एकूण किती रुपये होते? असे अनेक प्रश्न याच पूर्वी आपण अभ्यासले. वाटल्यास माझी अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे ही प्लेलिस्ट जरूर अभ्यासा. त्यामध्ये अशा पद्धतीच्या प्रश्नांचा तुम्हाला सराव करता येईल. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं सर? हे 1/2 रक्कम रमेशनं पुस्तकावर 3/8 रक्कम, लक्ष द्या, 3/8 रक्कम रमेशनं वह्यावर, ह्या त्याच्या खर्चाच्या बाबी. कोणत्या खर्चाच्या बाबी? खर्चाच्या बाबी. या 2 बाबीवर रमेशनं खर्च केला. गणित म्हणते उरलेल्या 15 रुपयाची कंपास पेटी घेतली. हे राहू द्या असंच. प्रथमतः या 2 अपूर्णांकाची बेरीज छेद समान करून, या छेदाने या अंशाला गुणा, अधिक चिन्ह या छेदाने या अंशाला गुणा, छेदस्थानी या छेदाछेदांचा गुणाकार 8×2 16, अंशातील ही बेरीज 14, छेदस्थानी 16. या अपूर्णांकाचं विश्लेषण पक्क लक्षात घ्या. हे 16 म्हणजे त्याच्याकडे असलेल्या रकमेचे एकूण भाग पैकी 14 भाग एवढा खर्च रमेशने पुस्तकं आणि वह्या या 2 बाबीवर खर्च केला. हे लक्षात आलं तुमच्या? 14/16 मधील छेदस्थानी असलेले 16 हे भाग आहेत रमेशकडे असलेल्या एकूण पैशाचे, एकूण रकमेचे, एकूण रुपयांचे. पैकी 14 भाग एवढा खर्च त्याने पुस्तकं आणि वह्या या 2 बाबीवर खर्च केला. मग आता 16 वजा 14, या 16 भागातून हे 14 भाग वजा करा. 2 भाग काय उरतात? पैशाच्या, रकमेच्या, रुपयाच्या एकूण भागांपैकी 2 भाग रमेशकडे उरतात. मग हे उरलेले 2 भाग म्हणजेच हे उरलेले 15 रुपये ज्याची त्यानं कंपास पेटी घेतली. आता आपल्याला गणिताच्या उत्तरापर्यंत जायचं कसं? इथं लिहा भाग, इथं लिहा रक्कम किंवा रुपये. हे उरलेले त्याच्याकडील 2 भाग म्हणजेच हे उरलेले 15 रुपये ज्याची त्यानं कंपास पेटी घेतली सर. मग इथं प्रश्न करा, उरलेले 2 भाग जर का 15 रुपये तर त्याच्याकडे पैशाचे एकूण 16, रकमेचे, रुपयाचे एकूण 16 भाग होते. 2 भाग म्हणजे जर का 15 रुपये तर त्याच्याकडे असलेले पैशाचे एकूण 16 भाग म्हणजे किती रुपये हो? असा प्रश्न करा. याचा त्रैमासिक पद्धतीनं लेकरांनो तिरपा गुणाकार, जसं की 16चा 15 सोबत आणि छेदस्थानी 2चा प्रश्नासोबत हा भाग 8 गेला. अंशामध्ये उरले 8 आणि 15 यांचा गुणाकार 15 8 20 हे या प्रश्नाचं काय आहे लेकरांनो उत्तर. रमेश जवळ एकूण किती रुपये होते? 120 रुपये. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. अशा पद्धतीचे अनेक प्रश्न जर का तुम्हाला अभ्यासायचे तर अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे.